आज आपण एक महत्त्वाचा चार्ट पॅटर्न पाहणार आहोत, बेरिश ब्रेकआउट पॅटर्न। यामध्ये असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा काम करतो ते बघूया। यामुळे मार्केट खाली जाण्याची खूण आपल्याला आधीच कळते। स्टेप 1 सुरुवातीला मार्केटची किंमत वाढत जाते, म्हणजेच अपट्रेंड मध्ये असते। स्टेप 2 असेंडिंग ट्रायंगलची निर्मिती। यावेळी चार्टवर एक त्रिकोणी आकार तयार होतो। खालची सपोर्ट लाईन सरळ असते, पण वरची रेजिस्टन्स लाईन हळूहळू वर जात असते। स्टेप 3 ब्रेक आणि रिटेस्ट। एक टप्प्यावर किंमत सपोर्ट लाईन तोडते आणि पुन्हा वर येऊन त्याला स्पर्श करते, याला रिटेस्ट म्हणतात। पण इथेच खरेदीदार बायर्स कमकुवत पडतात। स्टेप 4 लोअर हायची निर्मिती। या रिटेस्ट नंतर एक लोअर हाय तयार होतो, म्हणजे आधीच्या हाय पेक्षा कमी हाय। हे विक्रेते सेलर्स मजबूत होण्याचं पहिलं लक्षण आहे। स्टेप 5 सपोर्ट ब्रेक। नंतर किंमत पुन्हा खाली घसरते आणि सपोर्ट लाईनला तोडते। इथेच आपल्याला बेरिश ब्रेकआउटची स्पष्ट खूण दिसते। स्टेप 6 कन्सॉलिडेशन आणि मोठी घसरण। सपोर्ट तुटल्यानंतर किंमत थोडी वेळ स्थिर राहते, याला कन्सॉलिडेशन म्हणतात। आणि मग अचानक एक मजबूत ब्रेकआउट होतो आणि किंमत वेगाने खाली घसरते। इथून मोठा डाऊन ट्रेंड सुरू होतो। म्हणजे साध्या भाषेत जेव्हा असेंडिंग ट्रायंगलचा सपोर्ट तुटतो, तेव्हा मार्केट खाली जाणार हे आधीच ओळखता येतं। त्यामुळे ट्रेडरला सेलची तयारी करता येते।